अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता, तुका रक्षिता तो जाहलिया. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. विठ्ठल 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 हरी विठ्ठल परमपुरुष शौर्यं पांडुरंग मुरारी. कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी. सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदी सकल संतांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन आज नैमित्तिक उत्सवाकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा. जीवानं कोणाचं अनुसरण केल्यानंतर जीवाची प्राप्त अवस्था, इच्छित अवस्था म्हणजे अमरत्व. या अमर पदाला प्राप्त व्हायचं असेल तर जीवानं कोणाचं अनुसरण केलं पाहिजे याचा गोड विचार महाराजांनी या अभंगातून आपल्या समोर मांडलेला आहे. आजचं कीर्तन हे नैमित्तिक कीर्तन आहे. आपल्या गावातील प्रतिष्ठित वारकरी संप्रदायाची परंपरेनं सेवा करणारं घराणं म्हणजे खेडकर घराणं आहे. पंढरीश परमात्मा पांडुरंग, आळंदी ज्ञानोबाराय, देहू तुकोबाराय आदी संतांची निष्ठेनं वारी करणारं वारकऱ्याचं हे घराणं आहे. आणि त्या घराण्यातील मुख्य आधारस्तंभ, घराण्याचा मुख्य असा मानबिंदू पूजनीय वैकुंठवासी मारुती बाबा आणि त्यांच्या पत्नी पारुबाई माता या दोघांचं पुण्यस्मरण. या ठिकाणी त्यांची 5ही मुलं, त्यांची मुलगी, त्यांचा पुतण्या, त्यांचे भाऊ आणि संपूर्ण आपण ग्रामस्थ मंडळी, वारकरी संप्रदायातील सर्व अनुयायी मोठ्या उत्साहानं या परिवाराच्या या उत्सवामध्ये सर्वजण आपण सहभागी आहोत. त्यामुळे या परिवारानं हे नैमित्तिक 1 दिवसाचा कीर्तन उत्सव संपन्न होत असताना, करत असताना आपण सगळी परमार्थातली नियोजन करणारी, आयोजन करणारी मंडळी आहोत. जयसिंग भाऊ, कीर्तनामध्ये सप्ताहामध्ये पहिला दिवस माणसं म्हणतात घ्या भागवून, पहिला दिवस आहे. जर काही कमतरता वाटली, पडली, नाही पकवा झाला, वेळेवर गठ्ठे मिळाले, पहिला दिवस आहे घ्या भागवून असं म्हणतात. एखादे कीर्तनकार म्हणले अहो पेटी नाही का, नाही हो पहिला दिवस आहे उद्या येतील, घ्या भागवून म्हणणारे आहेत. नाही गायकांचा माईक लागला म्हटले ते विको द्या, अमक द्या, तमक द्या. अहो पहिला दिवस आहे, अजून जरा मटेरियल येणार आहे, जरा बाहेर आहे, येणार आहे सिस्टम, उद्या चांगलं मजबूत होईल, तुम्हाला पाहिजे तसं मिळेल. होतं पहिला दिवस आहे. 7 दिवसाच्या उत्सवामध्ये भागवून घ्या पहिल्या दिवसाची. पण नैमित्तिक उत्सव एकाच दिवसाचा आहे. बरं दिवसभर नाही, पुन्हा 2 तासाचा आहे. 2 तासातही पुन्हा थोडीशी काही आडी अडचण झाली की अर्धा तास त्यात कमी होतो. 1.5 तासात हे सगळं नियोजन लावायचं आहे. हे वाटतंय तितकं सोपं नाहीये.
एका दिवसात नव्हे, एका दिवसातल्या 1.5 तासाच्या या उत्सवाकरता संपूर्ण खेडकर परिवार आणि त्यांचे संपूर्ण अनुयायी वारकरी संप्रदायातले सर्व मंडळी गेले जवळजवळ महिनाभर याचं नियोजन करतायत. मला हा मुद्दा सांगायचा आहे. म्हणून जिथल्या तिथं नुसतं फक्त गायकाने बघायचंय, सिस्टमवाल्यांनी त्यांना जे पाहिजे ते द्यायचं आहे. पखवाजाने थाप वाजवता वाजवता उग समेल आपलं झटका द्यायचा म्हणून मागं बघायचं. त्यांना काय पाहिजे ते कळतंय, लगेच त्यांना ते मिळतंय. मला सांगावं लागलं नाही हे पाहिजे ते पाहिजे, फक्त बघितलं की लगेच त्यांना जे अपेक्षित आहे ते देत आहेत. हे सगळं नियोजन तंतोतंत केलंय. जे वारकरी परंपरेची जाण असणारा हा संपूर्ण परिवार, आणि आज त्या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित आहोत. खरं तर नैमित्तिक दिवस बोलावं तितकं पुष्कळ आहे. का करावे लागतात पुण्यस्मरण? मी मुद्दाम शब्द वापरलाय पुण्यस्मरणाचा, कारण बाबांच्या चेहऱ्याकडं, बाबाच्या कपाळाकडं आणि बाबाच्या गळ्यात हा काय माळी दिसत आहेत मार शोभून, गोड अगदी. बरं त्या माळी अशा मॉडेलिंग जमान्यातल्या नाहीत बरं का. आता जर आमचा माळकऱ्याचा सुद्धा जमाना थोडा पुढे गेलाय. हा, आम्ही आता तुळशीच्या माळी घातल्यात नाही असं नाही, पण आमच्या माळी जरा अशा कोरीव हा, जुन्या वारकऱ्याच्या गळ्यातल्या माळी अशा घालून घालून त्या अशा आपोआप मनी मऊ झालेल्या असतात. आणि ते वारकरी सांगतात नाही नाही आमच्या गुरुनी माळ घातली, त्यातला एक मणी काढायचा आणि दुसऱ्या माळेत घालायचा. का? त्यांच्या हातातला तो स्पर्श आहे म्हणून ती अशी परंपरा चालू ठेवतात. पुढं पुढं जर समजा देहावसान झालं एखादा माळक, तर ती माळ तशीच त्याच्या गळ्यातली काढायची आणि पुढच्या पिढीकडे द्यायची. तो माळेचा वसा असा चालवायचा. आमच्या फड परंपरेमध्ये ही खूप पद्धत आहे. पंढरपूर भागामध्ये ही पद्धत आहे. मला सांगायचं आहे, सुंदर अशा प्रकारच्या माळी गळ्यामध्ये आहेत आणि त्या संप्रदायाचं अनुसरण करत असल्यामुळं चेहऱ्यावरती तेवढंच समाधान आहे. विठ्ठला पूजनीय बाबांचं अनुसरण, त्यांनी जे आपल्या परंपरेचं वारकरी संप्रदायाचं अनुसरण केलंय मारुती बाबांनी, तेच अनुसरण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या सौभाग्यवती पत्नीने सुद्धा ते अनुसरण केलं. दुर्दैवानं कोरोनाच्या काळामध्ये बाबांचं देहावसान झालं. आता घरातच ग्रामपंचायतीचं कार्य असल्यामुळं लोक म्हणतील बघा ना, म्हणून कदाचित या परिवाराने त्यावेळेला ते मोठं कार्य करता आलं नाही. म्हणून दोघांचंही कार्य आजच्या दिवशीचं औचित्य साधून, कारण मातोश्रींना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय. आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपली भारतीय संस्कृती सांगत असते की वर्ष श्राद्ध करावं लागतं. यांचं वर्ष श्राद्ध आहे शास्त्रानुसार, पण आहे मात्र तुमच्या माझ्या करता पुण्यस्मरण. विठ्ठला त्यांचं स्मरण केल्यानंतर काहीतरी पुण्य आपल्या वाट्याला पडावं, असं काही व्यक्तिमत्व, असं काही जीवन, अशी काही जीवनातली साधना या उभयता दोघांनी जगले. आणि सुंदर अशा प्रकारे परमार्थ करता करता प्रपंचाच्या जोडीला परमार्थ केला. प्रपंचही अत्यंत सुंदर. अगदी मारुती बाबांच्या भाषेत सांगायचं तर बाबा नेहमी सांगतात, इवलेसे रूप लावी येले द्वारीन त्याचा वेलू गेला गगनावरी. परमार्थ करत असताना प्रपंचाची बाजू सुद्धा भक्कम असावी लागते, भक्कम असावी लागते. नाहीतर इकडं सगळं उजाडलंय आणि इकडं नाही चालत. असं मी ज्ञानोबराची ओवी सांगेन आपल्याला. पूजनीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले पाठामध्ये आम्हाला सांगायचे नेहमी, परमार्थ यशस्वीरित्या आपला पूर्ण झाला. कशावरून समजायचंय? परमार्थाची दुसरी बाजू आपल्याला छापावी लागते, प्रपंचाची. ज्याची प्रपंचाची बाजू सुद्धा मजबूत आहे, भक्कम आहे, आणि त्यातून त्याने परमार्थ साधलाय, समजायचं त्याचा परमार्थ भक्कम आहे, त्याचा परमार्थ मजबूत आहे, त्याचा परमार्थ योग्य आहे. का? ज्ञानोबरांची ओवी सांगायची, जयाचे आहिक्य धड नाही तयाचे पारत्र पुससे काही. ज्याचं इहलोकातलं हे धड नाही आणि मग त्याचा परलोक काय चांगला असेल, काय चांगला असेल. उत्तम अशा प्रकारचा प्रपंच करावा आणि त्याच्यातून आपला इच्छित साध्य परमार्थ साधावा. एक सांगेन आपल्याला, केवळ परमार्थ म्हटलं की संन्यासाचं जीवन आहे. केवळ परमार्थ आहे, संन्यासी आहे तो. केवळ प्रपंच आहे, संसारिक आहे तो. आणि परमार्थ आणि प्रपंच या दोन्हीची सांगड घातली आहे, वारकरी येतो. विठ्ठला विठ्ठला वारकरी संप्रदायाने प्रपंच सोडा आणि परमार्थ करा हा कधीच उपदेश केला नाही.
कधी केला नाही. वारकरी संप्रदायामध्ये संतांनी उपदेश करत असताना असोनी संसारी जीवे वेग करी. संसारात असा, संसार सोडून कसं चालेल महाराज? किंबहुना जीवात्मा देहदशेला आला, देहामध्ये प्रवेश केला म्हणजेच त्याचा तो संसार सुरू झालाय. संसार टाकावा आणि परमार्थ करावा नाही. संसारात असा कामामध्ये कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल शरीरा, जाईल भव श्रम सुख होईल शरीरा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम होईल दुःखाचे. 2020 खेळू. जेवढ्या चाली प्रमाणाला विषयाला अनुसरून येतील तेवढे म्हणायचे, सोबत म्हणायचे. प्रमाणही होतील, वेळही वाचेल. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत कामामध्ये काम, काही म्हणा राम राम म्हणा. वारकऱ्याचं लक्ष नाही आहे ते पडलेलं आपल्या वाट्याला आलेलं काम करत करत भगवंताचं नाम मुखाला गाणं. या परिवाराने, खेडकर परिवाराने आपल्या जीवनामध्ये तो परमार्थ नुसतं बोलले नाही तर त्याचं अनुसरण केलंय. हा अभंग निवडण्याच्या मागची माझी भूमिका थोडी ही आहे. अनुसरण केलं आणि त्या मार्गाला जाऊन स्वतः गेले नाही, इतराला लावलाय. आपली पाचही मुलं त्यांनी परमार्थाला लावली. योग्य अशा प्रकारचे संस्कार त्यांच्यावरती केले. त्यांचा मोठा मुलगा आपले नानासो भाऊ आहेत, रामदास भाऊ आहेत, किसन भाऊ आहेत, आबासाहेब मारुती खेडकर, कैलास मारुती खेडकर. त्याचबरोबर म्हणजे पाचही भाऊ म्हणजे जवळजवळ 5 पांडवच आहेत की आता. 5 पांडव आहेत. त्यांची 5 पांडवांची लाडकी भगिनी सौभाग्यवती सावित्री गंगाराम शेंडे. शेंडे परिवारामध्ये त्यांचे जावई, त्यांचे पुतण्या बापूसाहेब भाऊ आहेत आणि त्यांचे नातसून जे नावरा गावातलं माजी सरपंचपद ज्यांनी उपसरपंचपद ज्यांनी भूषवलेला आहे अशा दीपाली ताई असतील आदी हा संपूर्ण परिवार हा केवळ प्रपंच न करता परमार्थाची जोपासना करणारा हा परिवार. आणि म्हणून त्यांच्या या कुटुंबानं त्यांचं हे पुण्यस्मरण आज कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतो आहे. शास्त्र विधिवत आतमध्ये पूजा झालेली आहे. वारकरी संप्रदायाचा दंड काय कोणतंही, कारण वर्ष श्राद्ध करणं हा जो विधी आहे हा विधी वैदिक आहे, वैदिक विधी आहे हा. तिथं काकांनी यावं, संकल्प सोडावेत, मंत्रोच्चार करावा. ते संकल्प सोडत असताना मग जे जे काही विधी नियम सांभाळावे लागतात त्याच्यामध्ये जर काही दोष घडला तर पुण्य करत असताना पाप घडण्याची शक्यता आहे. तंतोतंत करावं लागतं. मग सगळ्या क्रियेतून आपल्याकडून नकळत दोष घडला तर त्याच्या क्षालना करता, त्याच्या निवृत्ती करता म्हणून वारकरी संप्रदायाने भजन कीर्तन ही परंपरा आपल्याला सांगितलेली आहे. कारण भगवंताचं नाव आहे कसं, सगळ्या कर्माचं क्षालन करणार आहे, सगळ्या दोषाचं क्षालन करणार असं भगवंताचं नाव आहे. आरंभी आवडी आदरे आले देवाचे, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. सगळ्या कार्याची सिद्धी करून नेणार हे भगवंताचं नाव, त्याचं नामचिंतन घडावं म्हणून आजचं नियोजित कीर्तन. विठ्ठल कीर्तन म्हटलं की मग तिथं सगळा मेळ करावा लागतो. एकल्याचा नोहे खेळ मनवून मेळ मेळविला. आपल्या भागामध्ये दशक्रियेला प्रवचन होतात, तिथं काही अडचण नाही. दशक्रियेला एक महाराज आणि एक कावळा, संपली दशक्रिया. जोपर्यंत कावळा येत नाही तोपर्यंत महाराज सुट्टी नाही. जेवढा कावळा लांबला तेवढं प्रवचन लांबलं. हा प्रवचनाचं अडचण नाहीये. पण कीर्तन म्हटलं की मात्र मग सगळे एका प्रकारातले, एका जातीतले, माझी जातीचे या न्यायानं सुंदर अशा प्रकारचे गायक, सुंदर अशा प्रकारचे वादक, टाळकरी, आमच्या फड परंपरेनुसार चोपदार, कारण दिंडीची परंपरा आहे ना तुमच्यात, दिंडी परंपरा आहे त्यामुळे चोपदार पाहिजे, विनेकरी इजारीवर चालत नाही. संप्रदायाचे काही अलिखित नियम आहेत महाराज, कोणी लिहिलेले नाहीयेत पण आपल्या परंपरेनं, कारण अनुसरण करायचं आपल्याला, अनुकरण नाही करायचं.
त्याने घेतला म्हणून आपण असं नाही, अनुसरण करायचंय. जे आपल्या पूर्व परंपरेनं आपल्या पूर्वजांनी जे नियम संप्रदायात घातलेले आहेत त्या नियमाची अंमलबजावणी करणं, ते नियम आपणही आचरणात आणणं. म्हणून आमच्या विनेकरी बाबाला आमच्या भाऊने सांगितलं, धोतरच घालावं लागल. काळजी करू नका, तसं मी विना सोडला नसता. त्यांना सुंदर अशा प्रकारचा धोतरात माणूस रुबाबदार दिसतो, रुबाबदार दिसतो. तुम्ही आमच्या भागात जा तिकडे खाली, सांगली कोल्हापूरला. मला कधी कधी आमच्याकडे गेलं की, बरं आमचा भाग म्हणजे काय तांबडा रश्यावाला भाग आहे, तसा तांबडा पांढरा रश्यावाला, पण मजबूत माणसं धोतरावालीच. एवढे कस काय वारकरी? ते म्हणजे वारकरी नाही वारकरी नाही, ते दोन्हीकडे चालतात. धोतरात माणूस रुबाबदार दिसतो, मला एवढंच सांगायचं. त्यामुळे आपल्या वारकऱ्याचा गणवेश पांढरा आहे. वारकरी गणवेश धोतर असावं वगैरे. आता हे सगळे मंडळी बघा ना तुम्ही, सुंदर शेतीवाडी कामबाळ कष्ट करून पण संप्रदायाची सेवा सांभाळणारे टाळकरी. विशेषत्वानं या कार्यक्रमाचं आमंत्रण ज्यांनी दिलं, आमच्या आळंदीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करणारे आपल्या पंचक्रोशी परिसरातील आपले महाराज सागर महाराज, कौतुक करावं असं वाटलं मला. का? कारण अशी परंपरा गावागावात निर्माण झाली पाहिजे. आज माणसं फक्त म्हणतात संप्रदायात कीर्तनाचा बाजार झालाय, बाजार झालाय म्हणतात फक्त, पण बाजार उठवायला कोणीच तयार नाही. उठवायला, बाजाराचा विस्तार करायला तयार आहेत. येताना मी पाहिले 4 गावात बॅनर तेच आहेत, बाजारवाले बाजार बॅनर आहेत. हे जर कुठं थोडस याला जर नियंत्रणात आणायचं असेल तर त्याला परंपरेचं ज्ञान असणारी मंडळी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि आज ती महाराष्ट्रामध्ये परंपरा कार्यरत आहे. महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजाची परंपरा आहे. त्या परंपरेचे पायीक आमचे सागर महाराज पहिल्या वर्षाला आहेत. आता संपलं पहिलं वर्ष, दुसरं वर्ष आहे आता, दुसऱ्या वर्षाला आहेत. त्यांनी निमंत्रण दिलं, ते देत असताना गायक वादक सुद्धा माझे परमस्नेही मित्र आमचे अंकुश महाराज आहेत, नंदकिशोर महाराज आहेत, मृदंगाला आमचे मयूर महाराज आहेत, हार्मोनियम वरती सुंदर अशा प्रकारची साथ लक्ष्मण बाबा यांनी दिलेली आहे. विनेकरी या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये ही सेवा करत असताना आमचे स्नेही आयुर्वेदाचे अभ्यासक आमचे गणेश महाराज काळे या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये सेवा करत असताना जगद्गुरु तुकोबर यांचा अभंग आपल्या समोर ठेवला आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी मानवी जीवन जगत असताना या मानवी जीवनाचा मुख्य असा हेतू म्हणजे अमरत्व, मुक्त व्हायचं आहे, भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे. ती भगवत प्राप्ती करून घेण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग या अभंगातून आपल्या समोर मांडला आहे. विठ्ठल प्रत्येक जीवाचं जर आपण पृथक्करण, त्यातल्या त्यात मानवी जीवनाचं पृथक्करण वर्गवारी पाहायला गेलं, निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल 3 प्रकारच्या अपेक्षा प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहेत. मानवी जीवनाच्या ठिकाणी 3 प्रकारच्या अपेक्षा आहेत महाराज. पहिली अपेक्षा जीवाची आहे, आपलं जीवन सर्वज्ञ असावं. ऐका, आपलं जीवन सर्वज्ञ असावं. दुसरी अपेक्षा आहे, आपलं जीवन सर्व सुखी असावं. आणि तिसरी अपेक्षा आहे, आपलं जीवन अमर असावं. विठ्ठला तीन मुद्दे लक्षात घ्या, अभंग लक्षात येईल आपल्याला. आपली प्रत्येकाची अपेक्षा आहे, माझं जीवन सर्वज्ञ असलं पाहिजे. ऐका, नुसतं सर्वज्ञ असलं पाहिजे असं नाही, मग सर्व क्षेत्रातलं सर्व काळामध्ये सगळं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, ही जीवाची अपेक्षा आहे. सर्व काळामध्ये सर्व क्षेत्रातलं सगळं ज्ञान आपल्याला असावं. नुसतं ज्ञान असावं नाही, सगळं ज्ञान आपल्याला असावं अपेक्षा आहे. किंबहुना माणूस स्वतःला आहे का नाही हा विषय पुढे आहे, पण मला सगळंच कळतं या आभासामध्ये जगणारा मनुष्य. मला सगळंच कळतंय. बघा तुम्ही आता उगा असे 4-2 गावामध्ये चौकामध्ये उभे राहिले की नुसतं त्यांच्या बाजूला उभं राहायचं आणि गप्पा ऐकायचं. सांगणारे बघा कसे आकलेचे तारे तोडत असतात. इथं गावात बसून आता कुठं झेडपीला कुठलं आरक्षण कसं जाहीर झालंय, त्यात कशा काही कळत नाही. पण इथं बसल्या म्हणणार जरा सोन्याचा हो जास्तच वाढलाय, जरा मोदीला काही जमना झालंय. इथं इथं काही गंध नाही तसा, पण कुणाचं तरी काहीतरी ऐकायचं आणि त्याच्यामध्ये आपल्या आकलेचे तारे तोडायचे. त्याला वाटतंय मला याच्यातलं सगळंच कळतंय, याच्यातलं सगळं करते. वास्तविक काही कळत नाही महाराज. अर्ध्या हळकुंडानं सुद्धा काही पिवळे नाहीये, अर्ध्या हळकुंडानं सुद्धा हळदीच्या नुसत्या धुळीनच काही पिवळे झालेत.
सर्व क्षेत्रातलं सगळं ज्ञान कधीच कोणाला नसतं महाराज, कधी कोणाला नसतं. पण म्हणतो आपल्याला मला जास्त कळतंय, मला जास्त कळतंय. इतराला सांगताना म्हणतो तुला काय कळतंय, याला त्याच्यापेक्षा कळतंय. असा गृहीत धरून मनुष्य जीवन जगतो. म्हणून मी शब्द वापरला, आभासात जीवन जगणारं जीवन आहे माणसाचं जीवन आहे. मला सगळं कळतंय, सगळं कळत. अहो ज्या घरात आपलं जीवन आपलं आयुष्य संपायला लागलंय त्या घरात तरी काय आहे याचं सगळं माणसाला कळत नाही. सगळं ज्ञान माणसाला नसतं महाराज. सोपं उदाहरण देतो चला मी आपल्याला, सोपं उदाहरण, काही जास्त विस्तार करत नाही, वेळ कमी आहे. कारण पुढचं एक मयत झालेली असल्यामुळे थोडं मला 12 वाजेपर्यंत हे सगळं कीर्तन संपवायचं आहे. ज्या घरामध्ये आपण जन्माला येऊन आपला मृत्यू सुद्धा त्या घरात होणार आहे, त्या घरातल्या वस्तू किती कळतात महाराज आपल्याला, किती कळतात. महिन्या 2 महिन्यापूर्वी ठेवलेली एखादी वस्तू सुद्धा आपल्याला लवकर सापडत नाही. काय सर्वज्ञतेचे आपण मिरवणार आहे सर्वज्ञ म्हणून, काही मिरवू शकत नाही, काही मिरवू शकत नाही. हा बऱ्याच वेळेला असं घडतं. आता इथं बसलेले सगळे वारकरी मंडळी, बाबा घरात चमचे किती आहेत तुमच्या, घरात चमचे कुठलं माहिती, चमचे बिमचे काय माहिती. बरं रोज ते चमच्यानं खातात ना, पोहे खात असतील, खीर खात असतील, काहीतरी नाही महाराज, काही कळत नाही. जिथं आपलं जीवन जगतोय आपण, जिथं राहतोय तिथलं सुद्धा ज्ञान आपलं सगळं कळत नाही आपल्याला. हा ही कळत नाही आपल्याला, काही कळत नाही. आता मावशीच्या गळ्या हातात बांगड्या भरपूर आहेत, बांगड्या आजीच्या हातात भरपूर बांगड्या आहेत. अशा बांगड्या पेलणारे हात पण कमी झालेत आता. वजन आहे ना महाराज त्याच्यामध्ये, सोपं नाही येते, वजन आहे त्याच्यामध्ये, कमी झालेत आता. आज एक प्रश्न विचारतो तुम्हाला, तुमच्या दोन्ही हातातल्या बांगड्या किती आहेत, मोजायच्या नाही, 3 डझन. एखाद दुसरी फुटली असेल की नाही का. ज्ञान आता हातात आहेत, सोबत आहेत, रोजच्या आहेत, तरी पण चालू कीर्तनात मोजा एखादी कमी झाली तर सांगा मला. विठ्ठल विठ्ठल माझा एवढाच आहे, ज्या वस्तू आपण ज्या वस्तूच्या जवळ आहे त्या वस्तूचं यथासांग सगळं ज्ञान आहे कोणाकडं, कोणाकडं नाही. अपेक्षा सर्वज्ञतेची आहे पण नाही, अपेक्षा पूर्णत्वाला गेलेलं जीवन आपलं सापडता येत नाही. जसं सर्वज्ञ आपण होऊ शकत नाही तसं सर्व सुखी या जगामध्ये आहे कोण. बरं मला दुःख व्हावं असं कोणाला वाटतंय, कोणालाही वाटत नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी व्हावे ना जीवे, कोणालाही वाटत नाही दुःख व्हावं म्हणून. प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे पण सर्व सुखी आहे कोण, कोणी नाही. छाती टोकपणे कोणी सांगत नाही की माझ्या जीवनात सगळं सुख आहे, कोणी सांगू शकत नाही. कुठं ना कुठं तरी दुःख आहेच आहे जीवामध्ये, जीवाच्या ठिकाणी. कारण का, ज्या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलोय तो मृत्यू लोकच मुळात दुःखाला कारणीभूत आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस तळमळ. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ना, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, हा संसार दुःख बांधवडी आहे. त्यामुळे इथं सुखाचा विचार कोणीही करायचा नाही. माणसं वाढदिवस साजरे करतात, वाढदिवस साजरे करतात ते आनंदानं करतात. वास्तविक त्याने अंतर्मुख होऊन विचार करावा. आपला 50वा वाढदिवस साजरा करत असताना इतरांना आनंद आहे पण तो जर अंतर्मुख झाला तर त्याला दुःख वाटतं. कारण ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर सिद्धांत आपल्या समोर मांडलेला आहे. वाढदिवस साजरे करावे का न करावे, मी नेहमी सांगत आलोय, पारमार्थिक माणसाने ज्याने ज्ञानेश्वरीचं वाचन केलंय, पारायण केलंय, त्याने ज्ञानोबारायची एक तरी ओवी अनुभवात घेत असताना अशा काही ओव्या अनुभवात घ्याव्यात. जव जव बाळ बळिया वाडे, तव तव भोजे नाचती कोडे. आता पुढं सिद्धांत महत्वाचा आहे. आयुष्य निमाले अंतुलियेकडे, तव ग्लानीची नाही. ज्ञानोबारायांनी त्या ओवीमध्ये सिद्धांत मांडलाय. म्हणजे वाढदिवस साजरा करण्याकरता ही ओवी आहे, करणारा करता. जवळ बाळ बळिया वाढे, आयुष्य वाढायला लागलं की घरातली माणसं आनंद साजरा करतात. पहिला वाढदिवस, दुसरा, 5वा. त्याला मला वाटतं 5वा वाढदिवसापर्यंत कळतही नाही त्याला. दुसऱ्याच्या आनंद करता ते चालू असतं दुसऱ्याच्या. बरं पुढं कळायला लागल्यानंतर तरी याने स्वतःवरती आवर घालावा ना, नाही.
हा स्वतः स्टेटस टाकतो, आज माझा वाढदिवस आहे. बरेच फेसबुकला अशा कमेंट येतात, आज माझा वाढदिवस आहे, मला आशीर्वाद द्या. तेच म्हणतोय, मला आशीर्वाद द्या. वाढदिवस साजरा करण्याचा अनुभव आहे. सांगतात जसं जसं आयुष्य वाढायला लागतंय, गृहीत धरा एखाद्याला 90 वर्षाचं आयुष्य आहे, 90 वर्षाचं आयुष्य एखाद्याला लाभलंय. बाबांना आयुष्य मला वाटतं 94 वर्षाचं आयुष्य लाभलं महाराज. हे तुमच्या भागातला समतोल निसर्ग, काबाड कष्ट, काम धंदा, वारी, सकस आहार, अंतःकरणातली प्रसन्नता, थोडा खालचा वाढवा वरचा वाढवा, अंतःकरणातली प्रसन्नता, त्याचं हे द्योतक आहे की चेहऱ्यावर तेवढं समाधान आहे. त्याचं द्योतक 94 वर्ष, 90 वर्षाचं आयुष्य आपल्याला लाभलं आणि 50वा वाढदिवस साजरा करतोय. त्यानं हसावं का रडावं? काय आपलं काय मत आहे? रडलं पाहिजे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से काळ जपत से स्वहिताचा घोरवा, स्वहिताचा घोरवा, ध्यानी राहा श्री हरीच्या, ध्यानी राहा श्री हरी, ध्यानी राहा श्री हरीच्या, ध्यानी राहा श्री हरीच्या. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. गावागावात वस्तीवर सध्या चालू आहे काकडा. त्यातलीच गोड प्रमाण आहेत महाराज, जीवनाला वळण देणारी प्रमाण आहेत. सकाळी सकाळी अंतःकरण वृत्ती स्थिर असते, शांत असते, सात्विक असते. आणि मग अशा प्रसंगामध्ये त्या अंतःकरण वृत्तीला, बुद्धीला योग्य अशा प्रकारचं विचार सांगणारे अभंग म्हणजे काकडा आहे. म्हणजे काकडा आहे. सकाळीच का म्हणावा, बरीच म्हणा का हो काकडा सकाळ सकाळी केला पाहिजे का, दुपारी करायला काय हरकत? शहरात जी राहतात ना, शहरात मंदिराच्या बाजूला ज्यांची घरं असतात, तिथं आमचा वारकरी सुरू झालं सकाळी की ते काय सकाळी सकाळी साखर झोपेत तुमचं चालू राहतं, उठा उठा. कशाला उठा म्हणतात, शांत झोपू द्या, दुपारी करत जा ना काकडा. काकडा दुपारी नाही. दुपारी का नाही त्याचं उत्तर आहे, बुद्धी अंतःकरण वृत्ती शांत स्थिर नसते, सात्विक नसते. जे बोध संतांनी आपल्या जीवनाच्या उत्कर्षाकरता दिलेले आहेत ना, ते बोध नुसते गायन भजन म्हटलं ऐकलं तरी सुद्धा तेवढ्या क्षणापुरता का होईना त्या वृत्तीमध्ये बदल होतो. म्हणून त्याच्या जीव काकड्याच्या सुंदर चाली असतात. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे नुसता जप करतोय तो, घडी घडी काळ वाटयाची पाही, अजून किती आहे अवकाश, नुसता वाट पाहतोय तो नुसता. बरं एकदा का वेळ आली महाराज, त्याला काहीच अडचण नाही, त्याला काहीच. बरं सामान्य नाही त्याचं काम, कारण महा म्हटले तो को बरे ना, काळ जपत असे महा, मोठा महाराज तो मोठा. न्याहाळी पा केवळा, पसरला असेच वडा, करोनी माझी वडा आकार त्याच्या हातात आहे. त्याने ठरवलं उचलायचं आहे, किती माणसात बसू द्या, किती माणसात बसू द्या, अजिबात सोडत नाही, अजिबात सोडत नाही. बरं काळ आला आणि त्याच्या हातून कोण सोडवणार आहे सांगा ना? काळाच्या हातून कोण सोडवणार आहे? कोणी नाही, एकच फक्त. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, एकच त्याच्या वाचून. आमच्या भागामध्ये एकानं 4 पोरं होती महाराज, 4 कोल्हापूरला ठेवून, 4ही पोरं पैलवान झाली, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, दणकट पोरं झाली. काळाच्या हातून नाही सोडवू शकली, उचलायला कामाला आली. काळ समोर आला, कोण सोडवणार आहे? सोडोनिया पळती रांडा पोरे, हा सोडोनिया पळती रांडा पोरे, सोडोनिया पळती रांडा पोरे, सोडोनिया पळती रांडा पोरे. शॉर्ट बट स्वीट. सोडोनिया पळती, सगळे पळून जातात, कोणी सोडवत नाही. त्यामुळं असा हा असणारा आपला जन्म मरणाच्या मधला जो कालावधी आहे, मग सांगत होतो 50वा वाढदिवस साजरा करताना इतराच्या दृष्टीने आनंद, पण त्याने आत्मचिंतन करावं. 50 वर्ष संपली, त्यांनी 50व्या वर्षी विचार करावा. 75व्या वर्षाचा वाढदिवस साजरा करताना त्यांनी म्हणावं मनामध्ये, 75 संपली आपली, आता
राहिले किती दिवस म्हणताना म्हणते आपलं किती दिवस राहिले जा म्हणा बरं. तू मर की म्हणते, तू मर की, मला काय माग लागलं, तू मर की. ज्ञानोबा सांगतायत त्याला त्याची लाज ग्लानी दुःख दुःख सर्व सुखी जीवन असावं अपेक्षा आहे. पण या जगामध्ये जीव कोटीमध्ये जन्माला आलेला कोणताच जीव सर्व सुखी नाहीये. जसा सर्वज्ञ नाही तसा सर्व सुखी नाही. माझा महत्वाचा मुद्दा तिसरा आहे अमरत्व. आपण अमर असावं, मरू नये ही जीवाची मूलभूत अपेक्षा आहे. कोणालाच मरावंसं वाटत नाही, कोणाला मरावंसं वाटत नाही, नवल नाही. मर हा बोल न साहती, बोल न साहती. शहरामध्ये खेड्यापाड्यातलं बरं आहे अजूनही. शहरामध्ये शक्यतो मुलं रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. शहरातली मुलं रात्री दिवसभर घरात पडून राहतात. 10, 10:30, 9, 10 वाजले की कपडे घालणार आणि बाहेर निघणार. मित्राचा मेसेज फोन आला, ग्रुपवर आला की निघाला बाहेर. मुलगा रात्री बाहेर निघाला की आई सांगत असते बाळा रात्र झाली आता कुठं बाहेर चालला. मुलाला आईने असं विचारलेलं आवडत नाही. त्यावेळेला तो मुलगा म्हणतो चाललो मरायला, चाललो मरायला. बोलत नसतो नीट, तो चाललो मरायला. आई त्याच्या तोंडावर हात ठेवते, बाळा कुठं चाललाय सांगू नको, पण असं अभद्र बोलू नको. मर हा बोल नसा. आपण अमर असावं ही अपेक्षा आहे. पण या जगामध्ये या कलियुगाचं दुसरं नाव आहे मृत्यूलोक. इथं आलेला प्रत्येक जण त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. येत नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. इथं सगळेजण आले ते जाणारच आहेत. मरावंसं कोणाला वाटत नाही. बर हे येणारं मरण चुकवण्याकरता प्रयत्न केला नाही का? काही आता ते ज्ञानोबारांचा फक्त दाखला देऊन जातो आपल्याला. 7व्या अध्यायामध्ये मायेचं वर्णन करत असताना ज्ञानोबा भगवंताने जो श्लोक वापरलाय, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती. ते या श्लोकाच्या खालचे एक रूपक केलंय पा ज्ञानोबा, अत्यंत सुंदर आहे. ही माया नदी तरुण जाण्याकरता, जन्म मरण रूपी माया नदी तरुण जाण्याकरता प्रयत्न कोणी कोणी केले आणि काय काय केलं आणि त्यांना प्राप्त काय झालं. घरी जाऊन थोडस त्या ओव्या वाचा, आपल्या लक्षात येईल. खूप मोठा विस्तार आहे, 9-10 ओव्या वापरलेले आहे त्यामध्ये. सुंदर विस्तार केलेला आहे त्याचा. योगी जपी तपी मुनी या सर्वांनी प्रयत्न केले, पण ते कोण कुठं गेलं याचा सिद्धांत ज्ञानोबारांनी सांगत असताना शेवटी ज्ञानोबाराय सांगतात येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले तया आईलीच थडी सरले मायाजळ. हे मायाजळ फक्त एक जणच अमरत्व पदाला प्राप्त झाला. माझा मुद्दा असा आहे, अनेकांनी प्रयत्न केला ही माया नदी तरण्याचा, या 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 मरणातून सुटण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. काही बुद्धिजीवी जीव आहेत, स्वतःला बुद्धिवान समजतात. असे काही बुद्धिमान असणारे जीव त्यांनी प्रयत्न केला. स्वतःच्या बुद्धी कौशल्यानं आपलं मरण टाळण्याचा प्रयत्न केला, टळलं नाही. काही जणांच्या कृपेनं मरण टळलं नाही, फक्त लांबलं, फक्त लांबलं, टळलं नाही. ज्ञानेश्वरीचे लेखक सच्चिदानंद बाबा, सच्चिदानंद बाबावरती विश्वमाऊली ज्ञानोबारायांची कृपा झाली. प्रसंग सगळ्यांना ज्ञात आहे. 4 भावंड निवासी क्षेत्रामध्ये असताना बसलेले आहेत आणि समोरून प्रेत यात्रा चालू होती. त्या काळामध्ये सती जाण्याची प्रथा होती. त्यामुळे सच्चिदानंद बाबा गेल्यानंतर त्यांच्या पत्नी सती जायला निघालेला, कपाळाला कुंकू मळवट भरलेला आहे. जाता जाता संन्यस्त कोणी दिसतायत, साधू दिसतायत म्हणून दर्शना करता गेल्या. ज्ञानोबारांच्या मुखातून शब्द आशीर्वाद बाहेर पडला, सौभाग्यवती भव. त्या माऊलीने सांगितलं, महाराज बाहेर प्रेत यात्रा माझ्या पतीची चालली आहे, माझ्या पतीची प्रेत यात्रा चालू आहे, मला सती जायचंय आणि तुम्ही तर म्हणता सौभाग्यवती भव. हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या? माऊलीने अंतर्ज्ञानानं पाहिलं, ज्या अर्थी मुखातून शब्द बाहेर पडले, जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. ज्या अर्थी शब्द बाहेर पडले त्या अर्थी काहीतरी गर्भित असलं पाहिजे. आणि मग विचारलं नाव काय, तर पतीचं नाव सच्चिदानंद सांगितलं. अरे नाव जर सच्चिदानंद आहेत तर मग मृत कसे? आशीर्वाद दिल्याबरोबर उठ म्हटल्याबरोबर सच्चिदानंद बाबा उठले. ज्ञानेश्वरीचं लेखन त्यांच्या हातून पूर्ण झालं. माझा मुद्दा आहे, ज्ञानोबा यांनी आशीर्वाद दिला, सच्चिदानंद बाबाचं मरण टळलं का पुढे ढकललं? टळलं नाही, ते फक्त पुढे ढकललंय. दिव्य कार्य करून घेण्याकरता फक्त तो मृत्यू थोडा पुढे ढकलला गेला, टळला नाही. मरण टळत नाही. काही बुद्धिजीवी मंडळी आहेत, स्वतःच्या बुद्धी कौशल्याने या मरणाला टाळण्याचा प्रयत्न करतात. काय झालं, एका गावामध्ये एक म्हातारी होती. आता म्हातारी म्हटल्यावरती काय 50ची थोडी असेल म्हातारी, 90 वर्षाची म्हातारी. 90 वर्षाची म्हातारी, कमरेमध्ये वाकलेली म्हातारी, गलित गात्र झालेली म्हातारी.
आणि अशी ती म्हातारी एक आपल्या घरामध्ये एकटीच बिचारी, कोणी नव्हतं, मागं पुढं कोणी नाही. उठावं सकाळी, जेवढं होईल तेवढं आपल्याला काम करावं, जेवढं काही शिदोरी स्वयंपाक बनवता येईल बनवावा, देवाची पूजा करावी, रामकृष्ण हरी म्हणत बसावं, तिचा नियम चालू. सकाळी सकाळी एक दिवस म्हातारी झाडलोट करत असताना एकदम तिच्या दारामध्ये यमराज आले. यमराज येतात ते, फक्त आताची यमराज दिसत नाहीत, दृष्टांतातले दिसतात. दृष्टांतातले दिसतात ते यमराज दारामध्ये आले. आल्याबरोबर म्हातारीनं बघितलं कुणीतरी नवीन माणूस दिसतो, आजपर्यंत कधी पाहिला नाही. कारण यमराजाला कोणी पाहिलं तो पुन्हा पाहायला शिल्लक राहत नाही. यमराजाला ज्याने पाहिलं राहत नाही पुन्हा शिल्लक. म्हातारीने पाहिलं, आजपर्यंत याला कधी पाहिलं नाही. का रे बाबा, कोण तू? यमाने सांगितलं, मी यमराज. असं? कोणत्या गावचा? आजीने सांगितलं, कोणत्या गावचा? मी गावचा नाही, अख्खा लोकच माझ्या ताब्यात आहे, त्याला यमलोक म्हणतात. असं? इथं कुणाकडे आलास? आजी म्हटली इथं कुणाकडे आला? यमाशी बोलायला सुद्धा धाडस लागतं, बरं धाडस लागतं, घाबरायचं नाही. असं त्या आजीने विचारलं, कुठं आलास, कुणाकडे आलास? काही नाही आजी, तुझ्याकडे चालू. असं? माझ्याकडे? बरोबर ये, आलास तर ये. आजीनं पटकन तांब्यावर पाणी त्या यमराजाला प्यायला दिलं. कोण बोलवतो महाराज आम्हाला सन्मानानं? कोणी बोलवत नाही. आजी म्हटली, बस बाबा, दमला असशील, लांबून आलायस, यमराज कुठून आलायस, यम लोकातून, बस. पाणी दिलं, त्याला चहा वगैरे बनवून दिला. यमाला एवढं बरं वाटलं, म्हणजे आजपर्यंत एवढं सन्मानानं कुणीच बोलवलं नाही. कुणी बोलवलं नाही, आणि आज एवढं मला सन्मान आदरात ते पाणी प्यायला देतात, चहा देतात, किती आनंद आहे. त्याने सांगितलं, आजी ऐक, मी तुला न्यायला आलोय. आजी म्हणली, कुठं माझं आता वय राहिले का काय प्रवास करण्याचं? काय शक्य आहे का? मला जमणार आहे का प्रवास? भले शासनानं 75 वर्षाच्या पुढे दिलंय, पण मला कुठं जमतं एसटीत चढायला उतरायला, प्रवास करायला? काही कळतच नाही महाराज. 75च्या पुढच्याला सवलत तू का आमच्यासारख्याला दिले तर आपलं आमचं धावपळ तर हे होईल. कीर्तनकार कमी पाकिटात फिरतील ना, काय अडचण नाही. त्यांना सवलत नाही महाराज, सवलत म्हाताऱ्यांना. म्हणजे ह्यांनी घरी राहू नये, ज्यांनी घरी राहू नये. चढता ते कंडक्टर खूप वैतागलेले असतात महाराज, खूप वैतागलेले असतात. कधी म्हणतात, गाडी थांबवा जरा, नाही थांबवली तर पुन्हा कुठं स्वच्छ करत बसतात. काय ताप राहतो तो. आजी म्हणते, अरे 90 वर्षाचं वय आहे आणि तू म्हणतो तुला न्यायला आलो. मला काय प्रवास बिवास जमत नाही बाबा, मी काय कुठे येणार नाही. यमाने सांगितलं, आजी मी यम काळ आहे, मी काळ आहे, तुला न्यायला आलोय म्हणजे इथून तुझ्या आता बस झालं, तुझं आता जगणं, तुझं इथं मरणार आहे आणि मग तुला मी घेऊन जाणार आहे. आजी म्हटली, का रे बाबा, यायचं न्यायला तर काय हरकत नाही, आलाय कधी ना कधी जाणार आहे, पिकलं पान आहे, गळून पडणारच आहे एक ना एक दिवस, पण कमीत कमी जरा कल्पना तर द्यायची ना. आदल्या दिवशी एखादं पत्र पाठवायचं, व्हॉट्सअपला मेसेज पाठवायचा, शेजापाजऱ्याकडे तरी निरोप द्यायचा, येणार आहे म्हणून आजीला तेवढं सांगा, काहीतरी निरोप द्यायचा. असा उठला ना अचानकच आला, अरे काम राहिलेत माझे अजून, मला नाही यायला वेळ, मला नाही यायला वेळ, मी नाही येऊ शकत. आता चहा पाणी दिल्यामुळं यमाच्या अंतःकरणात थोडी दया निर्माण झाली. तसा निष्ठुर आहे तो, त्याच्या तशी दया कधी कोणावर दाखवत नाही, पण आजीविषयी दया निर्माण झाली. त्या यमाने सांगितलं, आजी कामं राहिलेत का? बरोबर, एक काम कर, मी आज जातो आणि उद्या येतो, तुझी राहिलेली सगळी कामं आवरून घे, मी उद्या तुला न्यायला येतो. उद्या. आजी म्हणली, बरं ठीक आहे, ये उद्या न्यायला. यमराज दरवाजात गेले, पुन्हा मागं वळून सांगितलं, आजी उद्या येतो बर का, उद्या येतो. आजी म्हटली, बाबा 90 वर्षाचं वय आहे, 90 वर्षाचं, लक्षात राहत नाही माझ्या एवढं, कोण आलं काय म्हटलं काही लक्षात राहत नाही, कुठंतरी लिहून जा मी उद्या येतो म्हणून, लिहून जा कुठंतरी, म्हणजे मला लक्षात राहील. यमानं लगेच खडू काढला आणि दरवाज्यावर लिहिलं, मी यम उद्या येतो, असं लिहिलं आणि ते यमराज गेलं निघून. आजीनं आपलं दिवसभर जे काही आपलं काम आहे ते केलं, संध्याकाळी पुन्हा भाकर तुकडा खाल्ला, अंथरून टाकलं, झोपली बिचारी, काही चिंता नाही आजीला, काही चिंता नाही, मस्त झोपली महाराज, निवांत झोपली. सकाळी उठली, पुन्हा नित्यनेम चालू. तेवढ्यात 9 वाजता यमराज आले. आजी झाली का नाही तुझे काम, चल बरं आता. आजी म्हटली, कोण तू? म्हणलं, माहित नाही का तुला, काल तर आलो होतो ना, सांगितलं होतं ना मी यम म्हणून. बाबा 90 वर्षाचं वय आहे माझं, लक्षात राहतं का माझ्या, कोण आलं काय झालं? अरे काल काय रात्री खाल्लं ते माझ्या लक्षात राहत नाही, आणि तू काल आला हे कसं काय लक्षात राहील माझ्या? यमाने सांगितलं, आजी त्याच्यामुळेच मी लिहून ठेवलं होतं दरवाजावर. आजी म्हटली, मी अडाणी आहे, अंगठे बहादर, मला काय वाचता येत नाही, तूच वाच बर काय लिहिलंय. काय
तूच वाच काय लिहिलंय. मग यमानं वाचून दाखवलं, मी यम उद्या येतो. आजी म्हटली ये उद्या, आजी ये उद्या, ये उद्या. मला सांगा आता, जी आजी उद्या ये उद्या, आता ती काय आजी मेली नाही का? मेली, मागच मेली ती. बुद्धी कौशल्यानं कितीही मृत्यूवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला तरी अमर या पदाला तो पोहोचणार नाही. विठ्ठल विठ्ठल अमर व्हावं ही अपेक्षा आहे, प्रयत्नही चालू आहे, पण अजून कोणी अमर झाला असं कधी अजून ऐकायला मिळालं? जीव कोटीत आहे आणि अमर झाला अजिबात नाही. त्याला जीवत्व कोटीतून संतत्व अवच्छेदक प्राप्त करावं लागेल, मग अमरत्वापर्यंत पोहोचेल. आणि ते पोहोचण्याकरता जगद्गुरु तुकोबर यांनी आपल्या समोर जे चिंतन मांडलंय, तुम्हाला अमर व्हायचंय ना, अमरत्व पदावर जायचंय ना, मग एक काम करा. पहिलं चरण अनुसरे तो अमर झाला, 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 अनुसरे अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अंतरेला संसारा न देखती गर्भवास, न देखती गर्भवास, अमरत्व पदापर्यंत पोहोचायचंय, मरण नकोय ना, मग एक काम करा, अनुसरण करा. अनुसरे तो अमर झाला. अनुसरण करावं. दोन पद आहेत, एक अनुकरण आहे आणि दुसरं अनुसरण आहे. कदाचित अर्थ वेगळाच करायचा असेल तर अनुकरण म्हणजे बाह्यक्रिया, बाहेरून त्याच्यासारखं वागणं, कृती करणं हे अनुकरण आहे. पण अंतरंग बदलून त्याच्यासारखं वागणं हे अनुसरण आहे. अंतरंगातून बदलावं, बाह्यरंगातून बदलल्याचं काय लोकाला कळेल, बाह्यरंग त्याला कळणार. तो आतलं पाहतो महाराज, आत काय बदल झालाय तो पाहतो. दिंडी जाते ना, तिथून दिंडी जाते आळंदीला, पंढरपूरला. दिंडीमध्ये गेलं, ते भजन पाहिलं, 18-22 दिवस भजन केलं की तिथं गेल्याबरोबर वृत्ती होते माळ घालावं. पटकन पंढरपुरात काय माळी स्वस्त आहे, 10 रुपयाला माळ भेटते. 10 रुपयाची माळ घेतली, घातली, गावात आला माळकरी, वरून बदलणं झालं, अनुकरण झालं. माळ घातल्यानंतर, कारण माळकरी भरपूर आहेत, वारकरी कमी आहेत. वारकरी माळकरी आहेत, पण माळकरी वारकरी आहेतच आहे असं नाही. सध्या बऱ्याच जणांच्या गळ्यामध्ये माळ आहेत महाराज. त्या बाबाच्या, ते मध्य प्रदेश कुठले ते बाबा, नाही नाही ते आता आहे ना, ते दरबार भरतो बागेश्वर धाम, माळ आहेत महाराज. बऱ्याच जणांच्या गळ्यात माळ आहेत. खाली मारुती यायचं काय हरकत नाही, आम्ही काय त्यांना नावं ठेवणार नाही. माळ घालावी, पण त्या पद्धतीनं माळ घातल्यानंतर ज्या विचाराचं अनुसरण करायचंय, आचरण करायचंय, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्ये सांभाळावी. जी पथ्ये आहेत, पथ्य नाम विठोबाचे. नाहीतर माळ घालून पुन्हा जर खिशाला शिक्का दुसऱ्याचा असेल तर, म्हणून अनुसरण अवघड आहे. अनुसरण वाटतंय तितकं सोपं नाहीये. अनुसरण करायचं असेल, अमरत्व पदापर्यंत पोहोचायचं असेल तर अनुसरण करा. पण संदिग्धता आहे, कोणाचं अनुसरण करा हे या अभंगात सांगितलं नाही.
कोणाचं अनुसरण, कोणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे, कोणाचं ऐकलं पाहिजे, सांगितलं नाही. कीर्तन करायला तेवढंच काम आहे ना. जे संतांनी सांगितलं नाही त्याचा विस्तार करायचा आहे. त्यामुळे अनुसरण करत असताना अमरत्व पदापर्यंत पोचायचं असेल, एक वेदशास्त्राचं अनुसरण करा. वेद काय म्हणतो, शास्त्र काय म्हणतं, गीता काय म्हणते त्याचं अनुसरण करा, त्याच्या मागे जा. एक. दोन, संतांच्या विचाराच्या मागे जा. मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून गेले आधी. दयाने दे संत ते, दयाने दे संत तेने ते पंथ चालू जाता, दयाने पंथ चालू जाता. दयाने दे संत ते, दयाने दे संत तेने ते पंथ चालू जाता. न पडे गुंता काही काही दयानिधी संत ते. संतांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाचं अनुसरण करावं. त्यांनी घालून दिलेल्या वाटा आहेत त्या वाटेवर आपण चालावं. आपण स्वतंत्र वाट निर्माण करू नये. सध्या जरा स्वतंत्र वाट निर्माण करण्यावर जास्तच जोर चाललाय, जास्त जोर चाललाय. पूजनीय वैकुंठवासी घुलेबाबांचं अजून एक वाक्य समोर आहे. बाबा माळ घालायला आले की त्याला सांगत नव्हते तुझा गुरु हाय म्हणून. ते म्हणायचे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, आपले गुरु आहेत. विठ्ठल विठ्ठल कारण हा वारकरी संप्रदाय हा राजमार्ग आहे. ज्ञानोबर आहे, तुकोबराने घालून दिलेला आहे. आपण त्या मार्गावर चालावं. आपण स्वतंत्र वाट निर्माण करू नये. स्वतंत्र वाट निर्माण केली की मग त्याची सगळी जबाबदारी आपल्यावर येते. त्या वाटेनं चालणाऱ्याची सगळी जबाबदारी आपल्यावर येते. ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये जेव्हा वारकरी येतो त्यावेळेला सगळी जबाबदारी ज्ञानोबाराय वाहतात. ज्ञानोबारांचा सोहळा सोडून मग बाजूनं दिंडी आता काढावी लागते, गरज पडते, पण मग जबाबदारी घ्यावी लागते. पण ती घेत असताना सुद्धा हे कार्य ज्ञानोबारांचं आहे हे म्हणून केलं की मग अडचण नाही. मग ज्ञानोबा त्याची सर्वस्व जबाबदारी घेतात, मग त्याचं सर्वस्व वाहतात. मुद्दा असा आहे, संतांनी जे मार्ग घालून दिले आहेत त्या मार्गाने आपण चालावं. संतांचं मार्गाचं अनुसरण करणं अमरत्व पदाला पोहोचणं. एक. शास्त्राच्या मार्गाचं अनुसरण करणं. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे. ज्ञानोबा सांगतात ना, गोड चिंतन आहे महाराज. त्या श्लोकाखाली सुंदर आहे, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. त्या श्लोकाखाली गोड चिंतन आलेलं आहे. आपल्या स्वतःच्या मनानं परमार्थामध्ये काही करू नये. शास्त्र संतांनी जे सांगितले त्या पद्धतीनं चालावं. ज्ञानोबा सांगतात ना, वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो न पळेचे विषयांदा, म्हणून उघड बोलिलो चालता धनुर्धरा. तरंगकार हरपलो ज्ञानदेव निवृत्तीचा, द्वैत सर्व निरसलो. वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गी चालिलो. वेद मार्गाने जे मुनी गेलेले त्याच मार्गाने आपण चालावं महाराज. कोणताही प्रतिबंध नाही. सगळा समाज ज्या मार्गाने निघालाय त्या मार्गाने गेलं की जरा आपल्यालाही चालायला सोपं जातं. दिंडीमध्ये आपण जातो, दिंडीत चाललेला गळ्यात टाळ घेऊन दिंडीत जर चालू लागला, भले तो भजन म्हणत नाही, भजन म्हणणाऱ्याच्या सोबत जर तो चालू लागला, किती चाललाय त्याला कळत नाही. पण तुम्हाला जर अनुभवच घ्यायचा असेल, दिंडी सोडायची आणि जरा माग कासरा दोन कासरा जरा माग चालायचं आणि म्हणायचं जरा आता जातो पुढं, विनेकराच्या पुढे जातो. नाही सापडत विनेकर, नाही सापडत. सोबत चालावं महाराज, सोबत चालावं. त्यांच्या मार्गावर पावलावर पाऊल ठेवून चालावं. वेदाचं शास्त्राचं अनुसरण केलं महाराज सांगतात तुम्ही अमरत्व पदाला प्राप्त व्हाल. संत विचाराचं अनुसरण केलं तरी तुम्ही अमरत्व पदाला प्राप्त व्हाल. नाही जमलं तर भगवंताच्या माग चालावं, अमरत्व पदाला प्राप्त होणार. भगवंताने सगळ्यांना आव्हानच केलंय, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे.
अवघ्या माझ्या मागे मागे आज देतो कोळभरी, आज देतो कोळभरी. काल्याचा प्रसंग गोड आहे, सगळ्यांनी ऐकलंय. फक्त निर्देश करून जातो. भगवान सगळ्या गोपाळांना म्हणतायत याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. माझ्या माग माग आला, माझं अनुसरण केलं, काय होईल? आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. जोपर्यंत तुम्ही बास म्हणत नाही तोपर्यंत देतो, पण माझ्या माग आला तर आगावपणा केला मग टोले आहेत नुसते महाराज, मग टोले आहेत. ते पेंद्यात सांगितलं जातं ना कार्याच्या कीर्तनात, पेंद्यानं असा आगावपणा केला, देवाच्या विचाराच्या माग नाही गेला. त्याला वाटलं हा नेमका करतो काय, म्हणून देवाची परीक्षा पाहायला गेला. पूजनीय आमचे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान दादा एक वाक्य सांगत असतात, देवाची परीक्षा पाहायची नसते, प्रतीक्षा करायची असते. विठ्ठल देवाची परीक्षा पाहिली, देवाच्या मार्ग विचारानं नाही, देवाचं अनुसरण केलं नाही, स्वतंत्र विचारानं गेला, मार खाल्ला गवळणीचा, मार खाल्ला महाराज गवळणीचा. मुद्दाम असा आहे, अमरत्व पदापर्यंत पोचायचं असेल तर भगवंताच्या मागे जा. दोन विचार आहेत, एक तर मनुष्य दुसऱ्याच्या विचाराचं अनुसरण करतो, नाहीतर कधी कधी स्वतःच्या विचाराचं अनुसरण करतो. स्वतःचा विचार योग्य असेल, शास्त्र संत त्यांच्या मार्गदर्शनानं तो जर चालत असेल तरी सुद्धा स्वविचारानं अमरत्वाला प्राप्त होतो. आपल्या भारतीय इतिहासामध्ये सुंदर असं एक उदाहरण आलेलं आहे. पहा, राजाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा, राजपुत्र, उद्याचा भावी राजा आहे तो. आणि असा असणारा तो मुलगा, ज्या वेळेला मुलगा जन्माला आला, राजानं गावातल्या राज्यातल्या सगळ्या ज्योतिषशास्त्रज्ञांना बोलवलं. सगळे ज्योतिषशास्त्रज्ञ बसले, आपापलं पंचांग काढून बसले, सांगितलं अमुक तारीख आहे, अमुक वेळ आहे, यावेळी माझ्या मुलाचा जन्म झालाय, त्याचं भविष्य काय सांगा. आता वेळ तारीख मिळाल्यावर सगळ्याचं भविष्य सारखंच येणार की, पण प्रत्येकाचे गणित मांडण्याची, प्रत्येकाचा अभ्यास वेगवेगळा होता महाराज. एकच पकवाज आहे, पकवाजाने लावल्यानंतर दुसऱ्याला म्हणायचं बघा बरं बरोबर आहे का, ते हातोडे हाणल्याशिवाय राहत नाही राहत, काहीतरी केल्याशिवाय राहत नाही. जरी काळ वेळ एक असले तरी गणित अभ्यास प्रत्येकाचा वेगळा होता. अजून दुसरं उदाहरण देऊ का, शिरा, तूप, दूध, साखर, पाणी, सगळे पदार्थ समान सगळ्यांना 4-5 जणांना दिले, शिरा एकसारखा होत नाही, एकसारखा होत नाही, काही ना काहीतरी चवीमध्ये बदल. वस्तू एकच आहेत, समानच आहेत, तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही नाही, कारण करण्याची हातोटी प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. त्याच पद्धतीनं ज्योतिषशास्त्रज्ञांनी सर्वांनी आपापली गणित मांडली, पण सर्वांचं मत मात्र एकच आलं, राजा मुलगा खूप भाग्यवान आहे, पण हळव्या मनाचा, हळव्या मनाचा आहे. याच्या मनावर एखादं जरी समोर दृश्य याला दुःख दिसलं तर याच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण होईल आणि सगळ्या वैभवाचा त्याग करेल. बघ कसा सांभाळायचा तसा सांभाळ. राजाने अशी व्यवस्था केली महाराज, मुलगा तारुण्यात येईपर्यंत त्याला दुःख काय असतं हेच दिसू दिलं नाही, हेच दिसू. तुम्ही म्हणला का घरात कोणून घातला का, नाही 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 नाही, मुलगा आता राजकुमार आहे. तो जर म्हणला मला राज्यात फेरफटका मारायचा आहे, तर राज्यात फेरफटका मारत असताना ज्या दिशेनं तो जाणार आहे त्या दिशेला जे जे दुःख होईल अशी सगळ्या गोष्टी आनंदाच्या करायच्या महाराज. एखादं झाड आहे, सुंदर अशा प्रकारे वाळलेलं झाड असेल तर काढून टाकायचं आणि चांगली चांगली झाडं तिथं लावायची, चांगली सुगंधी अशी फुलं टाकायची, सुगंधी अत्तर मारायचे. एखादा कोणीतरी रोगी रस्त्यावर असला, आजारी मनुष्य असला, त्याला सुद्धा हाकलून द्यायचा नाही. एखादा म्हातारा मनुष्य आहे त्याला सुद्धा तिथं ठेवू द्यायचं नाही, जा दुसऱ्या गल्लीत जा. एखादा भिकारी भीक मागतोय, जा दुसऱ्या गल्लीत, इथं थांबू नको. कारण राजपुत्राच्या मनावर परिणाम होईल असं कोणतीच कृती होऊ दिली नाही. प्रसंग एक दिवशीचा, राजपुत्र बाहेर पडला, प्रधानाला सांगितलं मला फिरायला जायचं. रथ सजवला, रथात बसले, सांगितलं महाराज कोणत्या दिशेला, म्हणे पूर्व दिशेला जायचं. पूर्व दिशेला रथ निघाला आणि राजकुमाराची बुद्धी फिरली. ते म्हणले आज पूर्व दिशेला नाही, उत्तर दिशेला जायचं, उत्तर दिशेला जायचंय. आदेश सोडला. आता अचानक काय करायचं, पूर्व दिशेला जाणार आहे म्हटल्यावर त्या दिशेची, त्या रस्त्यावरचे सगळे भिकारी वयोवृद्ध सगळी आणून त्याने उत्तर दिशेला सोडली, सगळी उत्तर दिशेला. आणि नेमकं यांनी सांगितलं मला उत्तर दिशेला जायचंय. राजपुत्राची आज्ञा मोडावी कशी, कशी मोडणार आहे. नावीला झाला आणि सारथ्यानं रथ उत्तर दिशेला. आता तिकडली सगळीच दुःखी या रस्त्याला,
राजपुत्राने समोर पाहिलं एक वयोवृद्ध मनुष्य, कमरेमध्ये वाकलेला मनुष्य, काठी टेकत टेकत रस्त्याने चालला. आजपर्यंत दृश्य पाहिलंच नाही आणि आत्ता पाहिलं. त्याने प्रधानाला विचारलं, प्रधान यांना काय झालंय, असे का वाकलेत हे? त्या प्रधानाने उत्तर दिलं, महाराज ते वयोवृद्ध झालेत म्हणून ते कमरेमध्ये वाकलेले आहेत. राजपुत्राच्या मनात विचार आला, कदाचित आपलं सुद्धा पुढे जाऊन असंच होणार आहे, असंच होणार आहे. थोडा पुढे गेला, एक कुष्ठरोगी होता, अंगावरती खास सुटलेली होती, त्याच्यातून रक्त वाहत आहे. तो कुष्ठरोगी पाहिला आणि राजपुत्राने सांगितलं, काय झालं यांना, हे असे का दुःखी आहेत, काय यांच्या हातातून रक्त वाहत आहे? काही नाही, त्यांना दुर्धर असा रोग झालाय, व्याधी झाली आहे. राजपुत्राच्या मनात पुन्हा विचार आला, असा रोग मलाही होऊ शकतो. पुढे गेला, नेमकी एक प्रेत यात्रा चालली होती, चौघांनी त्याला खांद्यावर घेतलेलं. पुढे निघालेले. राजपुत्राने विचारलं, काय झालं त्यांना, असं का बांधलंय, चौघांनी खांद्यावर का घेतलंय? काही नाही, त्यांच्या अंतःकरणातला तो असणारा जीवात्मा निघून गेलाय, मृत शरीर आता अग्निसंस्कार द्यायला चालवलंय. राजपुत्राच्या मनात विचार झाला, माझंही पुढे जाऊन असंच होऊ शकतं. त्या राजपुत्राने त्याच क्षणाला राजवैभवाचा त्याग केला, वनामध्ये जाऊन तपश्चर्या करू लागला. त्या राजपुत्राचं नाव आहे गौतम बुद्ध. विठ्ठल 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 स्वविचाराच्या मागे गौतम बुद्ध गेले, परिणाम अमरत्व या पदाला प्राप्त झाले. स्वविचाराचं अनुसरण करा, अमरत्व पदाला प्राप्त होईल. संत विचार, शास्त्र विचार, भगवंताचा विचार, या विचाराचं अनुसरण करा, अमरत्व या पदाला प्राप्त होईल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जो अनुसरण करतो अमरत्व पदाला प्राप्त होतो. अनुसरेतो अमर झाला, अंतरला संसारा. जर तो अनुसरण करायला लागला, संत विचाराचं अनुसरण करायला लागला, तर मग आपोआपच तो संसाराला अंतरतो. संसारात असतो पण त्याच्या आत संसार नसतो. संसाराला अंतरणं म्हणजे नेमकं काय? संसारात राहणं आहे पण संसार आपल्या आत न राहणं आहे. जसं कमळ पाण्यामध्ये, सरोवरामध्ये आहे पण पाण्यापासून अलिप्त आहे. अगदी जगद्गुरु तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे, सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. महाराज, हे ज्याला जमलं ना त्याचा संसार सुद्धा परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल संसारात राहावं पण त्या संसाराला आपल्यामध्ये ठेवू नये. नाहीतर बऱ्याच वेळेला असं घडतं, संसार आत असला की दिसायला परमार्थ दिसतो, पण ओरिजिनल संसारिक जेवढा संसार उत्तम करणार नाही तेवढा आत संसार ठेवून परमार्थ करणारा उत्तम प्रपंच करतो, उत्तम संसार करतो. महाराज, इकडं त्याला घर बांधणं होणार नाही पण तिकडं मात्र 4-4 मजली धर्मशाळा बांधेल. 4-4 मजली. त्याला विचारलं, का कस काय समाजाकरता म्हणायचं फक्त, पण मात्र ताबायाचाच ताबायाचाच. आत संसारात राहावं पण संसाराला आतमध्ये ठेवू नये. अनुसरण ज्यानं केलं अमरत्व पदाला प्राप्त झाला. तो संसारामध्ये त्याला संसार बाधत नाही. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. कोण आहेत ते विष्णूचे दास आहेत. ते कधीही पुन्हा गर्भवास पाहत नाहीत. गर्भवास पुन्हा पाहत नाहीत याचाच अर्थ ते अमरत्वाला प्राप्त झाले. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.